बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू क्रांती संघटनेतर्फे आज छत्रपती संभाजीनगर क्रांती चौकात निषेध नोंदवत निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। बांगलादेश सोबत कुठलेही आर्थिक व्यवहार यापुढे करू नये, तसेच कुठलीही मदत त्यांची घेऊ नये आणि करू नये अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे। आम्ही निदर्शन जे केलेलं आहे, तुम्ही बघितल्याप्रमाणे हिंदू धर्मावर बांगलादेशमध्ये किती अत्याचार झालेला आहे। तिथं 3 वर्षाच्या मुलांना फाशी देण्यात आलेली आहे। किती महिलांवर तिथं बलात्कार झालेले आहे। नवऱ्यासमोर बायकोचा, भावासमोर बहिणीचा बलात्कार झालेला आहे। आपले साधू संत तिथं अडकलेले आहे। त्यांच्याकडे सगळी रीतसर प्रोसेस असून सुद्धा त्यांना तिथं देशद्रोहाचा गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। तरी आमची मोदी साहेबाशी, या भाजप सरकारशी अशी मागणी आहे की इथून पुढं त्यांच्यासमोर कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, त्यांची कोणती मदत करू नये, त्यांची कोणती घेऊ नये, त्यांच्यासोबत आपले पूर्ण संबंध तोडावे, ही आमची मागणी। आम्ही मोदी साहेबाशी ह्या तुमच्या माध्यमातून पत्रकार महोदय आम्ही त्यांना सांगू की तिथल्या जे काही कोणी आपले अडकले असतील त्यांना सुखरूप भारतात आणावं, ही आमची मागणी। आता तुम्ही बघितल्याप्रमाणे सगळीकडे आंदोलनं चालू आहे, बरोबर आहे। आणि आमचं म्हणणं काय आहे की इथून पुढं सगळ्या भारतामध्ये जेवढे 80 कोटी हिंदू आहे त्यांनी सगळ्यांनी पटापट निदर्शनं करून लवकरात लवकर ही बाब सरकारच्या लक्षात आणून द्यावी, ही आमची इच्छा आहे। आता हे जे पण प्रकरण चालू आहे आणि याच्यावर सरकार आता जे पण आता नवीन बसलेली आहे आणि लवकरात लवकर याच्यावर जे पण आता ते कारवाई करणार आहे, आम्ही हे सगळं बघून आणि याच्यापुढं जे पण सरकार करणार आहे आम्ही यांच्यासोबत राहणार आहे। मी जास्ती काही बोलू शकत नाही। आम्ही फक्त एवढं म्हणू शकतो की सरकारला करायला पाहिजे आणि जिथं जिथं पण आता हे पण सगळे सरकारपासून हे चालू आहे प्रकरण आणि जे पण याच्यावर त्याच्यावर टिप्पणी करू लागले हे बंद करून आता जे पण बांगलादेशवर आता जे चालू आहे त्याच्यावर जास्ती फोकस करावं। आम्ही फक्त एवढंच सांगू शकतो, याच्यापुढं आम्ही काय बोलू शकत नाही। जय महाराष्ट्र।